नमस्कार मंडळी. आमचा हा मी आम्ही तर हा आमचा फर्स्ट ब्लॉग असणार आहे. ओके. पहिले तर आम्ही दोघं पण कॅमेरा समोर यायला घाबरतो, पण आता आम्ही चालू. तर मग तुम्हाला या ब्लॉगमध्ये काय आवडलं, काय नाही आवडलं, काय ॲड केलं पाहिजे, काय चुकीचं होतं, काय बरोबर आहे, ते सगळं सजेशनमध्ये द्या. तुमचं सजेशन खूप महत्त्वाचं आहे. आणि पुढे ब्लॉग करू का नको ते पण सांगा. सो चालू केलं पाहिजे ना. हां. हाय गाईज. सो आज ब्लॉगमध्ये आपण पाहणार इन द सेन्स तुम्ही तर पाहतच आहे, मी पण पाहणार आहे की मी याच्या आधी पुलाव खाल्लाय. 2 बिर्याणी असतात, त्याच्यात खूप कन्फ्युजन होतं आमचं. ती नॉनव्हेज खाते, मी व्हेज खातो. सो शी नोज द नॉनव्हेज बिर्याणी आणि मला मसाले भात पुलाव माहिती आहे. सो आज ते माझ्यासाठी काय बनवणार आहेस? व्हेज बिर्याणी बनवणार आहे, जी की मला पुलावच वाटते, पण तिचं असं म्हणणं आहे की बिर्याणी आणि पुलावमध्ये फरक आहे आणि खूप. सो बघू आज काय फरक दाखवती ती त्या सामानात जे आणलंय तिने त्या गोष्टीसाठी. आय गेस हे मी काल ब्लिंकिटवरून मागवलं होतं. पुलाव मिक्स त्याच्यामध्ये कष्ट वाचले थोडेसे, कापूनच भेटलं त्यामध्ये होतं. बीन्स होते, गाजर होती, फ्लावर होतं, मटर होतं. तर ते मी गरम पाण्यात मिठात धुवून घेते. तर मग आपण प्रोसेस चालू करूया आता. करायची तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते. चला मग आपण ह्या कॅमेऱ्यावरून डायरेक्ट त्या कॅमेऱ्यावर शिफ्ट होतो. मॅडमनी चालेल आहे काहीतरी मायग्रेड वगैरे करायचं चालू होतं, ते झालेलं आहे ऑब्विसली. एवढी तर झालंय. हो झालंय. सो आता पातेलं घेतलंय, त्याच्यात मी बिर्याणी लावणार आहे. त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकते. 3 चमचे तेल. सो हा ब्लॉग कमी फूड ब्लॉग चाललेला आहे. सो जर कोणाला करायची इच्छा असेल तर अशा प्रकारे ही करू शकता. काय बेटा, का दुसरा काय ऑप्शन आहे मायग्रेड सोडून? नाही, तुम्ही जसं पुलाव करता तसं पण करू शकता. ओके. हा पण आहे. तेलात जिरे मोहरी टाकली. गाईज जरा प्लॅनमध्ये चेंज केलेलं आहे. योगिता म्हणत होती की आपण थर लावू बिर्याणीसारखा, बट मला थोडंसं थरचा समजत नाही. एकदम मिक्सच करायचं आहे नंतर जाऊन, तर मग थर कशाला. सो मी तिला सजेस्ट केलं आहे की जसं रेग्युलर आपली दम बिर्याणी टाईप असते, सो सगळं मायग्रेट झालेलं किंवा सगळं जे आहे ते आपण एकत्र करू आणि नंतर मग त्याचा मॅशअप करू. राईट योगिता? सो आम्ही तसंच बनवतोय. 1-2 मिनटं तुम्हाला मेन स्क्रीनवर जाऊन त्या गोष्टी दाखवतो. सो वाढली काय माझी? येतील लवकरच येतील. आता जस्ट केस कापली होती, सो येतीलच. केसांबद्दल सांगत होतो मी माझ्या थोडं. मला वाढलेलं दिसतं, जरा आनंद होतोय. हा दाखवतो. चांगला शिजलेला दिसतोय. मस्त वेलकम होतं मगाशी मी चेक केलं. तर हे आणि हे मिक्स होणार आहे. सो लेट्स सी. मला ते वेळ लावायचे होते. ठीक आहे ना. आता कधी खेळत बसणार ते टाकून डायरेक्ट. एवढा असा मसाला एवढ्या भातासाठी पुरेसा होईल? हा, म्हणून मी थोडं टाकते. ओके. जेवढा म्हणजे हां वेस्ट नाही जाणार. ओके. सकाळी तुम्हाला त्याला मिक्स करू. याला आपण तवा पुलाव बोलू शकतो. पातेला केलेला तवा कसा पुलाव आहे? हा मॅडम, तुम्ही विचारताय का आपण बिर्याणी बनवतो का पुलाव बनवतो? तुम्ही बिर्याणीसाठी पहिले लावणार होते, तुम्ही म्हणतात की मिक्सच कर. काही नाही, मला माहिती आहे दोन्ही गोष्टी सेमच असतात. तुम्ही किती आवडून नॉनव्हेज काय असतं नॉनव्हेज? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमच्या जेवणात कांदा नसतो. हा, हे मान्य. काय खात वेगळंच प्रेम आहे माझं कांद्यावर, की मला असं वाटतं कांदा हातात वापरलाच जावं नाही, यूज व्हावं. ठीक आहे, तो माझा थॉट प्रोसिजर आहे, बट ठीक आहे, ही वापरते त्या गोष्टी, यूज नाही करत त्या गोष्टी. मी खाते. खातेस. कांदा आता काही दुःख सांगायची कथा आहे चालू आहे का, की तू त्यांना माहिती आहे हॉटेलमध्ये संपवते? असं काही नाही, काही हॉटेलमध्ये दाखवून खाते. जेवढा असेल तेवढा मारते, काही नाही आहे. फक्त मला नाही आवडत, हा वेगळी गोष्ट आहे. सो तुम्हाला एक फायनल टच देऊ ज्यावेळेस आमच्या सगळ्या गोष्टी रेडी झालेल्या असतील. सो स्टे ट्यून. दाखवतो तुम्हाला राहिलेला भात पण आहे. हा भात मी नाही खाणार सकाळी, तुला ह्यात काहीतरी करावं लागेल. ठीक आहे, हा मी पूर्ण मिक्स केला. आता काही नाही, फक्त थोड्याशा वेळ मी ह्याला असं दमावर ठेवते. दमावर ठेवणार? ओके. आता किती गोष्टी दमावर ठेवणार? सगळ्याच द्या टाकून मॅडम. ठीक आहे ना, जास्त नको भात वाटायला. ओके, असं म्हणता. कमी जास्त ठेवते. थोड्याशा वेळ, एकदम थोडा वेळ. बाकी राईस पण शिजला आहे. तुम्ही हाताचा वापर नका करू, एकदम असेल गोष्टी केअरफुली. सो तुम्ही बारीक गॅसवर आता पातेलं ठेवला आहात. काय गोष्ट आहे. ठीक आहे, सगळं ऑल सेट.
ठेवलेला आहे समोर तो एवढा मेहनतीने बनवलेला आहे. खाऊन बघू कसा आहे. मस्त आहे. या भाताला तुझ्या बिर्याणीचा दर्जा आत्ता मी देऊ शकतो. पाहू शकता बिर्याणी कोशिंबीर लिंबू वगैरे मजा नाही खायला. आणि हा पुलाव का नाही कारण मी पुलाव खाल्लेला आहे. आम्ही रात्री 2 वाजता इंडक्शनवर जेव्हा गॅस नसताना पुलाव बनवून खाल्लेला आहे. तो त्याच्यापेक्षा बेटर आहे. सो ह्याला बिर्याणी म्हणू शकतो. पुलावही चांगला होता बट दिसला असं आणि थोडं भात बिर्याणी व्हेज बिर्याणी. अशा तऱ्हेने डिनर तर झालेला आहे. आता उद्या सकाळी लवकर उठायचं. सो गुड नाईट. कसा वाटला ब्लॉग मला तर भात सांगा. चांगला होता. बिर्याणी मस्त होता. सो स्टे ट्यून गाईस. बघू अजून काय काय बनवता येतं, काय काय बनवू शकतो, काय तुम्हाला दाखवू शकतो. माझ्या माणसात म्हणजे खाण्याचं मी तुम्ही फक्त बघणार. सो गुड नाईट. गुड नाईट.